अरे पण इंग्लिश मीडियम प्रत्येक पालकांना परवडण्यासारखं आहे का? विरोधकांना काय आहे, त्यांनी कामच केलं. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी आता चांगलीच तापलेली असताना प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे. पाहताय की आपण उमेदवार जे आहेत ते अगदी घरोघरी दारोदारी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. मतदारांना आपलं विजन सांगत आहेत आणि त्यांची मतं आपल्याच पारड्यामध्ये पडण्याचा प्रयत्न उमेदवार करून घेत आहेत. मी सध्या उभा आहे अब्दुलाट जिल्हा परिषद मतदारसंघातल्या आकेवाड गावामध्ये. आपल्यासोबत आहे आज त्या ठिकाणी राष्ट्रीय शाहू विकास आघाडीच्या उमेदवार श्रद्धा गायकवाड आणि त्याचबरोबर पंचायत समिती उमेदवार आपल्यासोबत आहेत उपाध्ये. आणि मग आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की काय नेमकं आपण लोकांसमोर जाताना कसा प्रतिसाद मिळतोय, आपलं विजन काय असणार आहे, या आपण अनुषंगाने या उमेदवाराशी चर्चा करणार आहोत. मॅडम नमस्कार, स्वागत आहे आपलं KK न्यूज मध्ये. आपण गेले 7-8 दिवस प्रचाराला जात आहे, लोकांच्या दारोदारी घरोघरी फिरून लोकांना तुम्ही मतदान करण्याचं आवाहन करताय. काय नेमकं तुम्ही कुठलं विजन लोकांच्या समोर मांडताय? निश्चितच ज्या नागरी सुविधा आहेत, रस्ते, पाणी, गटार व्यवस्थापन, सांडपाणीची सुविधा, पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाहीये. प्रत्येक ठिकाणी आम्ही फेस करतोय की विकास पोहोचलाय, पण निश्चितपणे विकास पोहोचलाय का? जो वरून अनुदान येतंय राज्य शासनातून, केंद्र शासनामधून, तो खालीपर्यंत पोहोचतोय का? कुठला अडथळा, भ्रष्टाचार, पुन्हा अनुचित प्रकार घडतोय, त्यामुळे ते तळागाळापर्यंत पोहोचत नाहीये. ते कुठेतरी बंद व्हावं हे मनापासून इच्छा आहे लोकांच्या. मला कोणतंही राजकारण करायचं नाही, तर समाजकारण करायचंय. लोकांचा उद्धार किंवा त्यांची सेवा करण्याची ही संधी माझ्यासाठी उपलब्ध करून दिल्या आमदार साहेबांनी. निश्चितच त्याचं सोनं करू. अनेक नागरी सुविधा आहेत, आरोग्याचा प्रश्न आहे, आरोग्याचा, आणि आता अनेक आरोग्य संदर्भात प्रश्न उभा राहतात. मग प्रत्येकाला ते परवडण्यासारखी नाहीये. तर शासनाच्या अशा काही योजना आहेत की ते त्यामार्फत लोकांच्या बरेच प्रश्न सुटू शकतात. शिक्षण विषयक आहे, जिल्हा परिषद शाळांचं नूतनीकरण, इमारतींचं नूतनीकरण करणं गरजेचं आहे. त्यांच्यापर्यंत माहिती तंत्रज्ञान, आधुनिक शिक्षण प्रणाली पोहोचली पाहिजे, संगणक पोहोचला पाहिजे. ज्याप्रमाणे आता बघताय आपण की प्रत्येक पालकांचा हट्ट आहे की इंग्लिश मीडियम. अरे पण इंग्लिश मीडियम प्रत्येक पालकांना परवडण्यासारखं आहे का? आपला भाग हा ग्रामीण भाग आहे. मग त्यासाठी काय केलं पाहिजे? आपल्यात सुधारणा केली पाहिजे. आपल्या जिल्हा परिषद शासकीय शाळांमध्ये सुधारणा केली पाहिजेत. अद्ययावत तंत्रज्ञान वापरण्यात आलं पाहिजे. हे खूप गरजेचं आहे. असं काही काही विजन आहे. त्यानंतर आर्थिक स्तर हा एक मोठा प्रश्न आहे. काही लोक जयसिंगपूर, इचलकरंजी या ठिकाणी जात आहेत, मग त्यांचा अक्षरशः 10-12 तास बाहेर जातोय. जायला 1-2 तास, यायला 1-2 तास. मग त्यांची आर्थिक स्थिती, खरंच त्यांना तेवढा पगार पुरतोय का? त्यांची आर्थिक मग स्थिती कशी सुधारेल? येण्या जाण्यात एवढा वेळ गेल्यानंतर मग त्यांना राहणार किती, ठेवणार किती पैसे, हे पण आहे. त्यासाठी स्थानिक स्वरूपात व्यवसायांची निर्मिती करणे, त्यानंतर त्यांचा आर्थिक स्तर कसा उंचवेल याकडे लक्ष देणे फार महत्वाचं आहे. त्यानंतर अनेक महिला आम्ही भेट देताना असं समजतंय की घरात बसले, त्यांना हे नाहीये, काम नाहीये हाताला. मग महिला सक्षमीकरण हा सुद्धा एक मुद्दा येतोय. महिला सक्षम झाल्या पाहिजेत. त्यांना कुठेतरी महिला बचत गट या माध्यमातून त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. कार्यशाळा त्यांच्यासाठी उभा राहायच्या आहेत. गोठा असेल, विहिरीसाठी अनुदान मिळतंय, गोठा नंतर शिलाई मशीन ते सुद्धा उपलब्ध होते. मग ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, हा आमचा स्वच्छ प्रामाणिक निर्धार आहे. तुम्ही तुमचं विजन सांगितलात, यड्रावकर साहेबांनी दिलेली संधी सांगितलीत आणि त्या संधीचं सोनं करू तुम्ही असं म्हणलात. या अब्दुलाट जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये तुमचं गाव जरी तेरवाड असलं तरी अब्दुलाट हे लोकसंख्येनं मोठं गाव आहे, पाठोपाठ आकीवाट आहे. मग ही सगळी गावं मोठी असताना अनेक इच्छुक उमेदवार यड्रावकर साहेबांच्या गाठीभेटी घेऊन उमेदवारी आपल्यालाच मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. पण यड्रावकर साहेबांनी तेरवाड सारख्या छोट्या गावातून ही उमेदवारी देण्याचं नेमकं कारण काय? कारण अनेक जण म्हणतात की नवखे उमेदवार आहेत. काय सांगाल तुम्ही? इतक्या छोट्या गावाला उमेदवारी दिली आणि नवखे उमेदवार असं म्हटलं, तुम्ही काय सांगाल? निश्चितच आपल्या पॅनलचं नाव आहे राजर्षी शाहू विकास आघाडी. आमच्या पॅनलचं ब्रीदच आहे की सर्वधर्म समभाव. या सर्वधर्म समभावाचं साहेबांनी कोणताही जाती धर्माला एकत्र केलं नाही, तर सर्वसमावेशक करून सगळ्यांना संधी देण्याची यातून ही केलेली आहे. आता आमच्या अब्दुलाट मतदारसंघात तिकडे बघितल्या पंचायत समितीत तर मिलिंद कुर्णे आहेत. त्यांची आर्थिक स्थिती किंवा त्या आमच्या अनुसूचित जातीतून येतात. म्हणजे साहेबांनी जात धर्म बघितली नाही. त्यानंतर आमच्या पंचायत समितीचे उपाधी कुठल्या जातीचे आहेत बघितलेलं नाही. आमचं गाव छोटं आहे की मोठं आहे हे बघितले नाही. सर्व समावेशक सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे. सर्वधर्म समभाव
एकता असली पाहिजे, बंधुता असली पाहिजे, समता असली पाहिजे. हे मूल्य लक्षात घेऊन साहेबांनी सर्वांनाच संधी दिलेली आहे. असं नाही की हा तू मोठा तू छोटा असा भेदभाव नाहीये. साहेबांकडे सर्व धर्म समभाव असल्यामुळे म्हणजे त्यांचं हा मन मोठं आहे, त्यांनी विश्वास टाकला. तेच. म्हणजे सर्व धर्म संभाव आणि गाव छोटं किंवा मोठं याचा विचार न नाही करता घेत. सर्वसामान्यांना उमेदवारी दिला असं तुम्ही म्हणतात. मग तुम्ही प्रचाराला जात आहात, फिरत आहात, एवढा तुमच्या सोबत समुदाय आहे. काय सांगाल, मतदारांचा प्रतिसाद कसा मिळतोय? निश्चितच मतदारांचा प्रतिसाद खूप चांगला मिळतोय. काही प्रॉब्लेम आहेत, ते अडचणी आहेत, ते पण ते सांगण्याचा प्रयत्न करतायत. आम्ही त्यांच्यापर्यंत विश्वास शब्द देतोय की आम्ही त्यांच्या विकासाची गंगा साहेबांनी आणलेलीच आहे. ते आपल्याला दिसतेच, काय दाखवायची गरज नाहीये. भरपूर निधी आणलेला आहे, त्यांच्या या माध्यमातून भरपूर काम केलेलं आहे. पण काही जे प्रश्न आहे ते मार्गी लावण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू आम्ही. यंदा शिट्टी वाजणार काय? नक्की वाजणार. शिट्टी वाजणार शिट्टी वाजणार म्हणताय, पण विरोधकांचं आव्हान तुम्हाला काय, कितपत तुम्हाला वाटतंय? आता प्रामाणिकपणे सांगते, आमचे साहेब कधीही मीटिंग घेताना आमच्या कार्यकर्त्यांचा मेळावा एवढा वेळा झाला, साहेबांनी कधीही कुणा विरोधकांवर टीका केलेली नाही, टिप्पणी केलेली नाही. फक्त विकासाची कामे सांगितलेली आहेत. विरोधकांना काय, त्यांनी कामच केलेलं नाही तर त्यांनी काय सांगणार काय, त्यामुळे ते टीका करतायत. इथं साहेबांना कामातून वेळ मिळत नाही. त्यांनी जेवढं काम करून ठेवलंय तेच खूप भरपूर आहे. त्यामुळे तेच. नक्कीच विकास कामांच्या जोरावरती शिट्टी वाजणार असं राष्ट्रीय शाहू विकास आघाडीचे उमेदवार श्रद्धा गायकवाड यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे.